प्रेक्षक हो, एका बाजूला मोफत आणि सक्तीचं शिक्षण तर दुसऱ्या बाजूला महागडं तरीही सक्तीचंच शिक्षण अशा शैक्षणिक व्यवस्थेत अडकला आहे तो विद्यार्थी। समांतर शिक्षण व्यवस्था निर्माण करणाऱ्या कोचिंग माफियांना मात्र शैक्षणिक असमानता पसरवण्यात यश मिळाले। सक्तीच्या शिक्षणात फरक इतकाच आहे की शाला बाह्य विद्यार्थ्यांना शालेय जीवनात सक्रिय करण्यासाठी, शाळेचा पट टिकवून ठेवण्यासाठी जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या शिक्षकांना धडपडावं लागतं, तर महाविद्यालयात विद्यार्थी नाहीत आणि कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना बसायला जागा नाही अशी अवस्था झाली आहे। नुकताच 10वी-12वीचा निकाल लागलाय। विद्यार्थ्यांचा निकाल काय लागला यापेक्षा कोणत्या कोचिंग सेंटरचा किती टक्के निकाल लागला याची चर्चा सर्वात जास्त, कारण या सेंटर्स मध्ये जेई, नीट, सीईटी स्पर्धा परीक्षा यासाठीच्या तयारीसाठी 5वी पासूनच तर काही ठिकाणी 1ली पासूनच प्रवेश घेतला जातो। आजकाल कोचिंग क्लास हा कोचिंग माफियांसाठी एक मोठा व्यवसाय झालाय। नमस्कार, मी श्रावणी चरणकर, तुम्ही पाहताय सत्यवेद। भारतात 23 जानेवारी 2023 पर्यंतची आकडेवारी पाहिली तर असं दिसतं की 68,181 एकूण कोचिंग सेंटर्स आहेत। त्यात 2023च्या तुलनेत 2.17% वाढ झाली आहे। उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक म्हणजेच 11,144 कोचिंग सेंटर्स आहेत। महाराष्ट्रात 8,961 आणि बिहारमध्ये 6,383 सेंटर्स आहेत। कोचिंग सेंटर्स असणारी ही भारतातील पहिली 3 राज्य आहेत। शिवाय ही सेंटर्स कोचिंग फेडरेशनशी जोडलेली आहेत। कोचिंग फेडरेशनशी न जोडलेली अशी 2 लाखापेक्षा जास्त सेंटर्स असू शकतात। आकडेवारी कमी जास्त नक्कीच असू शकते। 16 जानेवारी 2024 मध्ये शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागानं कोचिंग सेंटर्सच्या नियमनासाठी 11 पानांची मार्गदर्शक तत्व तयार केली आहेत। विद्यार्थी आत्महत्यांच्या वाढत्या घटना, सुविधांचा अभाव तसेच अध्यापन पद्धतीच्या समस्या यामुळे सरकारचे लक्ष अशा सेंटर्सकडे जाते। या तत्वांच्या प्रस्तावनेत असं म्हटलंय, कोणतेही निश्चित धोरण किंवा नियमन नसतानाही देशात अनियंत्रित खासगी कोचिंग सेंटर्सची संख्या वाढतीये। असे सेंटर्स विद्यार्थ्यांकडून आवाजवी शुल्क आकारतात। पालकांचा आर्थिक ताण वाढतो, मुलांकडून अपेक्षा वाढतात, परिणामी विद्यार्थ्यांवर अनावश्यक ताण येतो। त्यामुळे विद्यार्थी आत्महत्या करतात। सरकारने केलेले काही नवे नियम पाहूयात। पालक आणि विद्यार्थ्यांना रँक किंवा गुणांबद्दल दिशाभूल करणारी आश्वासनं देऊ नयेत। पारदर्शकतेवर भर द्यावा। शिक्षण शुल्क वाजवी असावं। त्याच्या तपशिलावर पावत्या दिल्या जाव्यात। अभ्यासक्रमाच्या कालावधीत कोणतीही फी वाढ करू नये। प्रत्येक वर्गात प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 1 चौरस मीटर जागा असावी। अग्नी आणि इमारत सुरक्षा प्रमाणपत्र असणं अनिवार्य आहे। योग्य विद्युतीकरण, हवेशीर जागा, व्यवस्थित प्रकाश योजना, सुरक्षा उपाय आवश्यक आहे। सीसीटीव्ही कॅमेरे, प्रथमोपचार किट आणि वैद्यकीय मदत उपलब्ध असावी। आठवड्याची सुट्टी अनिवार्य। विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी सरकारने स्थापन केलेली समिती असावी। 30 दिवसांच्या आत तक्रार निवारण व्हावं। नियमांकडे कोण लक्ष देतं त्याचाच फायदा घेत कोचिंग क्लासचं फॅड गावागावांपर्यंत पोहोचण्यात यश मिळालंय। या माफियांसाठी पालक त्यांचे ग्राहक बनलेत। भारतातील कोचिंग उद्योगाचे सध्याच्या बाजारातील उत्पन्न 58,088 कोटी रुपये इतकं आहे। 2028 पर्यंत त्यात 1,34,995 कोटी पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे। एका नमुना सर्वेक्षणात प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार 7.1 कोटी विद्यार्थी ट्युशनमध्ये नोंदणीकृत आहेत। ही संख्या वाढतीच आहे। नोंदणीकृत नसणारी विद्यार्थी संख्या याहूनही जास्त असू शकते। आजकाल जितक्या KG to PG शैक्षणिक संस्था आहेत त्याहून जास्त कोचिंग क्लासेस आहेत। KG साठी ही पालकांना क्लासवर अवलंबून राहावं लागतंय। याला दुर्दैव म्हणायचं की पालकांची सोय, शाळा, क्लास, गृहपाठ हे रोज, शनिवार आणि रविवार स्पर्धा परीक्षेचे क्लास, छंदाचे क्लास, मुलांना अजिबात वेळ मिळू नये याची पुरेशी काळजी घेण्यात पालक यशस्वी झालेत। हीच मागणी हेरण्यात हे क्लास माफिया यशस्वी झालेत। कोचिंग क्लासला गेल्यानंतरच मुलांना जेई, नीट, सीईटी,
स्पर्धा परीक्षा यात यश मिळतं, मुलांचा आत्मविश्वास वाढतो, लगेचच नोकरी मिळते, जणू मुलांचं भविष्य या सेंटर्स मध्येच घडतं. हा इतका विश्वास पालकांमध्ये निर्माण करण्याची क्षमता कोचिंग क्लासेसच्या मार्केटिंग टीमकडे असते. त्यामुळे सुरुवातीपासूनच पालकांच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते आणि मुलांवर अपेक्षांचं ओझं. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात, त्यांच्यावरचा मानसिक ताण कमी व्हावा यासाठी शासनानं 8वी पर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. याचा अर्थ सरकारी शाळेत काही शिकवलंच जात नाही असा नव्हता. तरीही पालकांना आपली मुलं मागं पडतील या भीतीनं ग्रासलं. त्यावर मात करण्यासाठी त्यांनी आपल्या मुलांना व्यावसायिक राक्षसी शिक्षकांच्या ताब्यात दिलं. आता ती मुलंही घाबरतात, तणावात आहेत. सततच्या परीक्षा आणि निकालाचा ताण वाढतोय. सतत रँक टिकवण्याच्या नादात निराशेनं त्यांना कधीच घेरलंय. ही मानसिकता शिक्षकांच्या लक्षात येत नाही की तिकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातं. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणं, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हातभार लावणं, वेळ व्यवस्थापन शिकवणं, त्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेत वाढ करण्यासाठी प्रयत्न करणं आणि अर्थातच हसत खेळत अभ्यास करून शैक्षणिक परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मार्गदर्शन करणं, हे कोचिंग क्लासेसचं उद्दिष्ट असायला हवं. पण ते त्यांच्या व्यावसायिक तुलनेत अडकलेत. त्यांना करो या मरो या पद्धतीनं निकाल खेचून आणायचेत. त्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव आणताना ते त्यांच्या मानसिकतेचा, कौटुंबिक परिस्थितीचा, त्यांच्या जडणघडणीचा विचार करत नाहीत. त्यांना हवाय फक्त आणि फक्त 100% निकाल. हे प्रचलित शिक्षण व्यवस्थेचं अपयश म्हणायचं का माफियांच्या व्यवसायाचा फायदा की लाखो विद्यार्थ्यांचा तोटा? म्हणूनच अशा कोचिंग क्लासेसना घालताना 100 वेळा विचार करायला हवा. तुम्हाला हा विषय कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि सत्यवेद चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.